नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नोव्हेंबर महिन्यातल्या चालू घडामोडीवरचा हा आपला 21वा व्हिडिओ आहे. यापूर्वीचे सगळे व्हिडिओ नेहमीप्रमाणे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे. गोवा येथे नुकतेच संपन्न झालेल्या 49व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम सिनेमाचा सुवर्ण मयूर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉनबास. डॉनबास हा एक युक्रेन या देशाचा चित्रपट आहे आणि या चित्रपटाला 49व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्तम सिनेमाचा सुवर्ण मयूर पुरस्कार, ज्यालाच इंग्लिशमध्ये गोल्डन पिकॉक अवॉर्ड असं म्हटलं जातं, हा पुरस्कार डॉनबास या चित्रपटाला मिळाला आहे. 20 ते 28 नोव्हेंबर 2018 या कालावधीमध्ये हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 49वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोवा येथे आयोजित करण्यात आला होता. त्याची नुकतीच सांगता झालेली आहे किंवा तो संपन्न झालेला आहे. 28 तारखेला तो संपला आणि या पुरस्कारामध्ये डॉनबास या युक्रेन देशाच्या चित्रपटाला सर्वोत्तम सिनेमाचा सुवर्ण मयूर पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न. नासाने पाठविलेले डॅश डॅश हे यान नुकतेच मंगळ ग्रहावर उतरण्यात आले आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इनसाईट. इनसाईट हे एक यान आहे जे नासाने मंगळ ग्रहावर पाठवलेलं आहे आणि त्याचं नुकतंच आता मंगळ ग्रहावर लँडिंग झालेलं आहे. हे यान नासाने मंगळ ग्रहावर पाठवलेलं आहे कारण मंगळ ग्रहाचा अभ्यास करून त्या अभ्यासाच्या उपयोगाच्या आधारे 2030पर्यंत मनुष्य मंगळ ग्रहावर पाठवण्याची मोहीम नासाने तयार केलेली आहे. तसेच 4.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वी, चंद्र व मंगळ ग्रहाची निर्मिती कशी झाली यावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने नासाने हे इनसाईट हे यान मंगळ ग्रहावर पाठवलेलं आहे. हे यान नासाने पाठवलेलं आहे. नासा बघा NASA, नासाचा लॉंग फॉर्म आहे दी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. नासाची स्थापना झालेली आहे 29 जुलै 1958ला आणि नासाचं मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC आणि आपला हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इनसाईट. इनसाईट हे नासाने पाठवलेले यान नुकतंच मंगळ ग्रहावर लँड झालेलं आहे किंवा त्याने लँडिंग केलेली आहे. पुढचा प्रश्न. भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे हौसला 2018 हा कार्यक्रम खालीलपैकी कोणासाठी आयोजित करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाल संगोपन संस्थांच्या मुलामुलींसाठी. बाल संगोपन संस्थांच्या मुलामुलींसाठी हौसला 2018 हा कार्यक्रम नुकताच नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत या बालकांसाठी किंवा बाल संगोपन संस्थांमधल्या मुलामुलींसाठी विविध कार्यक्रमांचं म्हणजे चित्रकलेची स्पर्धा, मैदानी खेळ, फुटबॉल, बुद्धिबळ, भाषण, लेखन यासारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये 18 राज्यांमधील जवळपास 600हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. हा हौसला 2018 हा कार्यक्रम महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा आयोजित करण्यात आलेला आहे बाल संगोपन संस्थांच्या मुलींसाठी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाल संगोपन संस्थांच्या मुलींसाठी. नेक्स्ट. फोर्ब्सने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार डॅश डॅश हा क्रिकेट या खेळातील जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू ठरला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विराट कोहली. विराट कोहली हा फोर्ब्सने नुकतीच जी यादी प्रसिद्ध केलेली आहे जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंची यादी, त्या यादीमध्ये विराट कोहली हा क्रिकेट या खेळामधील जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू ठरलेला आहे. फोर्ब्सने एकूण 100 खेळाडूंची यादी प्रकाशित केलेली आहे. विविध खेळामधल्या 100 खेळाडूंची किंवा जगातील सर्वात श्रीमंत 100 खेळाडूंची यादी प्रसिद्ध केलेली आहे. त्या यादीमध्ये क्रिकेट या खेळामधला विराट कोहली हा जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू ठरलेला आहे. पुढचा प्रश्न. 7 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2018 या कालावधीत आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव खालीलपैकी कोठे आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
कुरुक्षेत्र येथे 7 डिसेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. हा महोत्सव कुरुक्षेत्र येथे आयोजित करण्यात येणार आहे. कुरुक्षेत्र आहे हरियाणा येथे. मॅपमध्ये बघा, हे आहे हरियाणा. हरियाणाची राजधानी आहे चंदीगड. हरियाणाचे सध्याचे गव्हर्नर राज्यपाल आहेत सत्यदेव नारायण आर्य आणि हरियाणाचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत मनोहर लाल खट्टर. आणि हा महोत्सव हरियाणामधल्या कुरुक्षेत्र येथे आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी मॉरिशस हे पार्टनर देश किंवा भागीदार देश आहे आणि गुजरात हे पार्टनर स्टेट आहे, म्हणजे भागीदार राज्य आहे. आणि हा महोत्सव 7 ते 23 डिसेंबर 2018 या कालावधीमध्ये कुरुक्षेत्र येथे आयोजित करण्यात येणार आहे. उत्तर आहे परिक्रम